गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन या सब्जेक्टमधला थर्ड चॅप्टर जो आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्समिशन हा चॅप्टर आपण स्टडी करतो आहे. हे आजचं आपलं 5वं लेक्चर असणार आहे या चॅप्टरमधलं. सो या चॅप्टरमध्ये आपण आपले जे पुढचे रिमेनिंग पॉईंट्स आहेत, पॉईंट नंबर 4 आणि पॉईंट नंबर 5, ते 2 पॉईंट्स आज आपण या लेक्चरला कवर करणार आहे. ओके, सो आत्तापर्यंत आपण जे पॉईंट्स बघितलेत त्याचा एकदम आपण शॉर्टमध्ये रिव्ह्यू बघूया आणि राहिलेले जे पॉईंट्स आहेत ते कवर करूया. ओके, तर चॅप्टरमध्ये आपण फर्स्ट पॉईंट स्टडी केला होता एक्स्ट्रा हाय व्होल्टेज म्हणजे EHV AC ट्रान्समिशन. त्यामध्ये आपण त्या ट्रान्समिशन लाईनची नेसेसिटी बघितलेली आहे. नेक्स्ट EHV सबस्टेशन जे असणार आहे त्यामध्ये यूज केले जाणारे जे कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण पहिल्यांदा आपण बघितलेला होता बस बार. नेक्स्ट सेकंड आपण बघितलेला होता पॉवर ट्रान्सफॉर्मर. त्यानंतर स्टेशन ट्रान्सफॉर्मर, लाइटनिंग अरेस्टर, अर्थ स्विच, आयसोलेटर, सर्किट ब्रेकर, रिले, इन्स्ट्रुमेंटेशन ट्रान्सफॉर्मर म्हणजे करंट ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर आणि हॉर्न गॅप, असे 10 कंपोनंट्स आपण त्या EHV AC सबस्टेशनचे स्टडी केलेले आहेत. त्यानंतर आपण त्या सबस्टेशनचा किंवा त्या EHV AC ट्रान्समिशन लाईनचे ॲडव्हान्टेजेस काय असणार आहेत, डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे लिमिटेशन्स काय काय असतील, ॲप्लिकेशन्स काय काय असतील आणि एक्झिस्टिंग लाईन्स कोणकोणत्या आहेत EHV ACच्या, हे पॉईंट्स आपण त्यामध्ये स्टडी केले होते. त्याचबरोबर आपण याच पहिल्या पॉईंटमध्ये फेरेंट इफेक्ट आणि कोरोना इफेक्ट हे 2 जे इफेक्ट आहेत हे आपण स्टडी केले होते. नंतर आपण सेकंड पॉईंट स्टडी केला होता हाय व्होल्टेज DC म्हणजे HVDC ट्रान्समिशन लाईन. त्यामध्ये पण आपण पहिल्यांदा HVDC ट्रान्समिशन लाईनची नेसेसिटी म्हणजे गरज काय आहे तो पॉईंट बघितलेला. त्यानंतर HVDC ट्रान्समिशन लाईन जे असणार आहे किंवा जे HVDCचे सबस्टेशन असणार आहेत त्यामध्ये कोणकोणते कंपोनंट्स असणार आहेत आणि त्याचे फंक्शन काय काय असणार आहेत, सो हा आपण सेकंड पॉईंट बघितलेला. नेक्स्ट त्यामध्ये नंतर HVDCचे ॲडव्हान्टेजेस बघितलेले. सेकंड HVDCचे डिसॲडव्हान्टेजेस बघितलेले. नेक्स्ट HVDCचे ॲप्लिकेशन्स काय काय आहेत हा पॉईंट पण आपण त्यामध्ये बघितलेला आहे. आणि HVDCचे लेआउट हा पॉईंट आपण लास्ट लेक्चरला बघितलेला होता. ओके, सो याच्यामध्ये आपण बघितलेलं की मोनोपोलर सिस्टीम म्हणजे काय असणार आहे, नेक्स्ट बायपोलर सिस्टीम म्हणजे काय असणार आहे आणि होमोपोलर सिस्टीम म्हणजे काय असणार आहे. सो हे ते HVDC लाईनचे लेआउट्स आहेत, ते पॉईंट्स आपण लास्ट लेक्चरला बघितलेले होते. सो याच्या पुढचे जे पॉईंट्स आहेत ते आज आपण स्टडी करणार आहे. ओके, सो नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो असेल HVDC ट्रान्समिशन लाईन्स इन इंडिया. ओके, म्हणजे इंडियामध्ये आत्ता HVDC ट्रान्समिशन लाईन्स कोणकोणत्या आहेत म्हणजे कुठून कुठंपर्यंत आहेत, त्याचे ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे आणि त्या लाईनची लेंथ किती आहे, असे आपण पॉईंट्स याच्यामध्ये बघणार आहे. तर इथे मी काही टेबल ॲड केलेला आहे. त्या टेबलमध्ये भरपूर सारी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. पण आपल्याला जी इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे ती म्हणजे त्या लाईनचं नाव काय असणार आहे म्हणजे कुठून कुठं लाईन आहे. नेक्स्ट त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज काय असेल, AC व्होल्टेज किती आहे, DC व्होल्टेज किती आहे आणि त्या लाईनची लेंथ किती आहे. ओके, सो हे 3 पॉईंट्स किंवा 3 कॉलम जे आहेत ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. लाईन, त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज आणि त्या लाईनची लेंथ. ओके, मधले जे पॉईंट्स आहेत ते एक्स्ट्रा तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी दिलेले आहेत. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट किंवा फर्स्ट लाईन असेल ते असेल रिहाद टू दादरी. ओके, सो हे 2 लोकेशन्स आहेत, त्या लोकेशनला जोडणारी ही लाईन असणार आहे. रिहांद टू दादरी अशी लाईन आहे. त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज बघा, AC व्होल्टेज जे असणार आहे ते 400 kV म्हणजे रिहांद ह्या ठिकाणी जे सबस्टेशन आहे त्या लाईनला, त्या सबस्टेशनला येणारा जो सप्लाय आहे तो 400 व्होल्ट AC सप्लाय आहे. आणि त्या सबस्टेशनमध्ये काय केलं जाणार आहे तर त्या ACचं DCमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे. आणि तो जो DC सप्लाय असणार आहे तो DC सप्लाय असेल 500 kVचा. मग तो DC सप्लाय जो असणार आहे तो ट्रान्समिट केला जाणार आहे अप टू दादरीपर्यंत. ओके, आता ही जी लाईन असणार आहे ह्या लाईनची लेंथ दिलेली आहे 816 किलोमीटर, 816 किलोमीटर एवढी लांबीची ती HVDC लाईन आहे. ओके, द नेक्स्ट सेकंड असेल तलचर टू कोलर. याच्यामध्ये त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज आहे सेम आहे म्हणजे AC सप्लाय जो पहिल्या सबस्टेशनला येतो आहे, तलचर जे सबस्टेशन आहे किंवा तलचर हे जे लोकेशन आहे त्या ठिकाणी जे सबस्टेशन असणार आहे त्या सबस्टेशनला येणारा सप्लाय असणार आहे 400 kV AC. त्या सबस्टेशनमध्ये ACचं DCमध्ये कन्व्हर्जन केलं जाणार आहे, तो DC सप्लाय असेल 500 kVचा. ओके, आणि ती जी लाईन आहे त्या लाईनची लेंथ आहे 1369 किलोमीटर्स म्हणजे 1369 किलोमीटर एवढी लांबीची लेंथ आहे. ओके, किंवा तुम्ही असं सांगू शकता की
तलचर टू कोलर ह्या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे ते 1369 किलोमीटर एवढं आहे. ओके. द नेक्स्ट पुढे दिलेलं आहे भिलाई टू भिवाडी. आता ही जी लाईन असणार आहे ह्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज पण सेम आहे आणि त्या लाईनची लेंथ दिलेली आहे 780 किलोमीटर, म्हणजे 780 किलोमीटरची ती लाईन आहे. म्हणजे थोडक्यात काय तर पहिले जे सबस्टेशन असणार आहे भिलाई ते सबस्टेशन आणि सेकंड जे असणार आहे ते असणार आहे भिवाडी सबस्टेशन. ओके. सो ह्या दोन सबस्टेशनमधले जे डिस्टन्स आहे ते 780 किलोमीटरचं आहे. भिलाई जे सबस्टेशन असणार आहे त्याला 400 kVचा AC सप्लाय येईल. त्या सबस्टेशनमध्ये त्याचं 500 kV DC कन्व्हर्जन केलं जाणार आहे आणि तो 500 kV DC जो असणार आहे तो ट्रान्समिट केला जाणार आहे, तो भिवाडी स्टेशनपर्यंत येणार आहे. द नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे किंवा पुढची लाईन असणार आहे ते असेल चंद्रपूर टू पडघे. ओके. सो ही महाराष्ट्रामधली लाईन आहे चंद्रपूर टू पडघे. त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज पण सेम आहे, म्हणजे चंद्रपूर या ठिकाणी जे सबस्टेशन आहे त्या सबस्टेशनला येणारा सप्लाय आहे 400 kV AC. चंद्रपूरचे सबस्टेशन आहे ते 400 kV ACचं 500 kV DC कन्व्हर्जन करणार आहे. नंतर तो DC सप्लाय जो असणार आहे तो पडघेकडे ट्रान्सफर केला जाणार आहे. त्या लाईनची लेंथ आहे 750 किलोमीटर, 752 किलोमीटरची ती लाईन असेल. ते नेक्स्ट दिलेलं आहे मुंद्रा टू मोहिंदरगर. सो त्या ट्रान्समिशन लाईनचं जे व्होल्टेज आहे ऑपरेटिंग व्होल्टेज पण सेम आहे. त्या लाईनची लेंथ आहे 986 किलोमीटर, 986 किलोमीटरची ती लाईन आहे. ओके. आणि लास्ट जे दिले ते दिलेलं आहे बिस्वनाथ टू आग्रा. ओके. त्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी बिस्वनाथ या ठिकाणी जे सबस्टेशन आहे ते सबस्टेशन त्या सबस्टेशनला एनर्जी सप्लाय आहे तो आहे 400 kV AC सप्लाय. ओके. त्या सबस्टेशनमध्ये 400 kVचं 800 kV DC कन्व्हर्जन केलं जाते. नंतर तो DC सप्लाय जो असणार तो आग्रा ठिकाणी या ठिकाणी सबस्टेशन आहे त्या ठिकाणी ट्रान्समिट केला जाणार आहे आणि त्याची लेंथ आहे 1728 किलोमीटर. ओके. तर अशा प्रकारे त्या लाईनचं नाव काय असणार आहे, त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे आणि त्या लाईनची लेंथ किती आहे असे आपण पॉईंट्स बघितलेले आहेत. आता यामध्ये आणखीन थोडेफार कॉलम्स ॲड केले आहेत. ते कॉलम्स काय आहेत हे फक्त मी तुम्हाला एकदा शॉर्टमध्ये सांगतो. तो असणार आहे फर्स्ट असणार आहे कनेक्टिंग रिजन. आता भारताचा जो मॅप आहे त्या मॅपमध्ये काय केलं जातं तर डिस्ट्रीब्युशनसाठी किंवा ट्रान्समिशनसाठी त्या भारताच्या मॅपमध्ये काय केले आहेत तर रिजन फॉर्म केलेले आहेत. ओके. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये दिलेलं रिजन ER टू WR. ER म्हणजे काय तर ईस्ट रिजन किंवा ईस्टर्न रिजन टू वेस्टर्न रिजन. ईस्ट म्हणजे काय तर पूर्वी भाग जो असणार आहे तो भाग आणि वेस्ट म्हणजे पश्चिम साईडचा जो भाग असणार आहे तो असणार आहे. ओके. सो ईस्ट रिजन आणि वेस्ट रिजन ह्या रिजनला कनेक्ट करणारी ती लाईन असणार आहे. ओके. फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला इन्फॉर्मेशनसाठी एक इंडियाचा जो मॅप असणार आहे तो इथे ड्रॉ करून दाखवते. असा तो जो आपला आहे तो मॅप आहे. ओके. सो या ठिकाणी हा जो रिएक्शन असणार आहे तो ईस्ट रिजन असेल आणि या साईडला जो असणार आहे तो वेस्ट रिजन असणार आहे. सो या दोन रिजनला कनेक्ट करणारी ती लाईन आहे, त्यामुळे त्याला रिजन मेन्शन केलेली आहे. ओके. सो ER म्हणजे ईस्ट, WR म्हणजे वेस्ट रिजन. नेक्स्ट ER म्हणजे ईस्ट, पुढचा दिलेला आहे SR म्हणजे सदर्न रिजन म्हणजे दक्षिण भाग जो असणार आहे तो असेल. NR दिलेला आहे म्हणजे ईस्ट रिजन आणि नॉर्थ रिजनला कनेक्ट करणारी. ओके. SR म्हणजे काय तो सेंट्रल रिजनला असणार आहे. ओके. सो अशा प्रकारे त्याचे रिजन जे आहेत ते तयार केले आहेत. कोणत्या रिजनला ती लाईन जॉईन करते त्या ठिकाणी ते मेन्शन केलेलं आहे. नेक्स्ट कमिशन्ड ऑन म्हणजे लाईन जी असणार आहे ती कधी इरेक्ट केलेली आहे, त्या लाईनची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली ती इथे पुढे दिलेली आहे डिसेंबर 1991, जून 2003 सो ती लाईन एस्टॅब्लिश कधी झालेली आहे, कमिशन कधी केलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट पुढच्या कॉलममध्ये पॉवर रेटिंग दिलेलं आहे, म्हणजे त्या लाईनमध्ये लाईन जी असणार आहे ट्रान्समिशनला ती किती पॉवर ट्रान्समिट करणार आहे. सो फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे 1500 मेगावॅट एवढी पॉवर ट्रान्समिट करेल. नेक्स्ट थर्ड लाईन जी दिलेली आहे ती 2500 म्हणजे 2500 मेगावॅट एवढी पॉवर ती ट्रान्सफर करणार आहे. ओके. नेक्स्ट लास्ट दिलेली आहे ती 6000 मेगावॅट एवढी पॉवर ट्रान्समिट करणार आहे. सो त्या ट्रान्समिशन लाईनची पॉवर ट्रान्समिशन कॅपॅसिटी किती आहे ती तिथं मेन्शन केलेली आहे. नेक्स्ट त्याच्या पुढे दिलेलं आहे मोड ऑफ ऑपरेशन बायपोल. आता मी तुम्हाला बायपोलर लेआउट जो होता HVDC लाईनचा तो सांगितलेला आहे. सो या ठिकाणी कोणत्या लेआउटवरती ती लाईन ऑपरेट करणार आहे ते दिलेलं आहे. बायपोल म्हणजे बायपोलर लेआउटवरती ती ऑपरेट करणार आहे. नंबर ऑफ पोल्स दिलेले आहेत म्हणजेच नंबर ऑफ कंडक्टर्स किती असणार आहेत ते दिलेले आहेत. ओके. सो बायपोलमध्ये 2 कंडक्टर असतात. सो नंबर ऑफ पोल किंवा ब्लॉकमध्ये पण या ठिकाणी 2 नोटेशन दिलेलं आहे. ओके. सो अशा प्रकारे हा जो टेबल असेल हा टेबल इंडियामध्ये
आत्ता ज्या इन्स्टॉल केलेल्या एक्झिस्टिंग HVDC लाईन्स आहेत त्या लाईन्स याच्यामध्ये इंडिकेट किंवा रिप्रेझेंट केलेल्या आहेत. ओके, सो एक्झाममध्ये मिनिमम तुम्हाला 4 लाईन्स तरी लिहिता आल्या पाहिजेत. त्यामध्ये तुम्हाला त्या लाईनचं नाव काय आहे, त्या लाईनचं ऑपरेटिंग व्होल्टेज किती आहे आणि त्या लाईनची लेंथ किती आहे हे पॉईंट्स त्याच्यामध्ये मेन्शन करता आले पाहिजे. ओके, सो असणार आहे आपला एक्झिस्टिंग HVDC लाईन्स इन इंडिया. ओके, सो या ठिकाणी आपला जो सेकंड पॉईंट होता HVDC ट्रान्समिशन लाईन, तो आपला या ठिकाणी संपतोय. पहिला पॉईंट आपण बघितला EHVAC म्हणजे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन लाईन, आणि सेकंड पॉईंट आपण बघितला HVDC हाय व्होल्टेज DC ट्रान्समिशन लाईन. सो हा तिथं आपला सेकंड पॉईंट जो आहे तो संपतोय. नंतर नेक्स्ट जो पॉईंट आपण स्टडी करणार आहे तो असेल पॉईंट नंबर 3, फीचर्स ऑफ EHVAC आणि HVDC ट्रान्समिशन लाईन. ओके, म्हणजे पॉईंट नंबर 1 मध्ये आपण EHVAC ट्रान्समिशन लाईन बघितलेली, पॉईंट नंबर 2 मध्ये HVDC ट्रान्समिशन लाईन आपण बघितलेली. तर दोघांचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ते कंपॅरिझन म्हणजे आपला पॉईंट नंबर 3 असेल. ओके, तर टेबलमध्ये कंपॅरेटिव्ह इथे पॅरामीटर्स बघितलेले आहेत. आपण याच्यामध्ये काय करणार आहे तर EHVAC आणि HVDC लाईन ह्या दोन्ही लाईन्स एका कॉमन पॅरामीटरवरती कम्पेअर करणार आहे. ओके, सो त्यामध्ये फर्स्ट पॅरामीटर असेल टाईप ऑफ ट्रान्समिशन. ओके, सो EHVAC मध्ये काय केलं जातं तर AC पॉवर जी असते ती ट्रान्समिट केली जाते आणि HVDC मध्ये DC पॉवर ट्रान्समिट केली जाणार आहे. त्याच्या नावावरूनच आपण सांगू शकतोय. द नेक्स्ट सेकंड दिलेला आहे ओव्हरऑल लॉसेस. ओके, सो EHVAC मध्ये लॉसेस जास्त होतात. ओके, आणि HVDC मध्ये होणारे लॉसेस जे असणार आहेत ते थोडे कमी असणार आहेत ॲज कम्पेअर टू EHVAC. त्या ठिकाणी लॉसेस कमी असण्याचे कारण काय काय आहेत, त्या ठिकाणी दिलेलं आहे देर इज नो रिॲक्टिव्ह पॉवर लॉस. त्या ठिकाणी रिॲक्टिव्ह पॉवर लॉस होणार नाही, AC मध्ये रिॲक्टिव्ह पॉवर लॉस होणार आहे. नेक्स्ट स्किन इफेक्ट इन द कंडक्टर्स, डायइलेक्ट्रिक लॉस, हीटिंग प्रॉब्लेम इन अँड इन्सुलेशन ऑफ कंडक्टर आर अबसेंट. ओके, सो HVDC मध्ये स्किन इफेक्ट होणार नाही आहे किंवा डायइलेक्ट्रिक लॉस जो असणार आहे तो होणार नाही आहे किंवा इन्सुलेशनमध्ये हीटिंग जे असणार आहे ते होणार नाही आहे. त्यामुळं HVDC मधला लॉस जो असतो तो कमी असतो. आता EHVAC मध्ये हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतात. स्किन इफेक्ट बघायला मिळतो, त्या ठिकाणी डायइलेक्ट्रिक लॉस होतो. नेक्स्ट त्यामध्ये इन्सुलेशनमध्ये ओव्हर हिटिंगमुळे त्या ठिकाणी पॉवर लॉस होणार आहे. त्यामुळं EHVAC मध्ये जास्त लॉसेस होणार आहे ॲज कम्पेअर टू HVDC. द नेक्स्ट थर्ड पॉईंट असेल कॉस्ट ऑफ ट्रान्समिशन, कंडक्टर अँड पोल. आता EHVAC आणि HVDC ह्या दोघांमध्ये आपण सांगू शकतो की तर आपल्याला सेम अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिट करायची असेल आणि एका ठिकाणी आपण AC सिस्टीम यूज केली आणि एका ठिकाणी DC सिस्टीम यूज केली, तर त्या दोघांच्यावरून काय सांगू शकतो तर ज्या ठिकाणी AC सिस्टीम आपण यूज केलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप उंचीचे टॉवर्स यूज करावे लागतात आणि त्या ठिकाणी AC सप्लाय आहे, त्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 3 कंडक्टर यूज करायला लागणार आहेत RYB. त्यामुळे काय होतंय कंडक्टर जास्त लागत आहेत प्लस ट्रान्समिशन टॉवरची हाईट वाढते, त्यामुळं इरेक्शनची कॉस्ट पण त्या ठिकाणी वाढणार आहे. ओके, त्यामुळे AC सिस्टीममध्ये ट्रान्समिशनसाठी आपल्याला जास्त कॉस्ट लागणार आहे. पण आपण जर DC कम्पेअर केलं तर DC मध्ये काय करतोय आपण, DC मध्ये 2च कंडक्टर यूज केले जातात आणि त्या ठिकाणी लागणारा जो स्पेस असणार आहे तो स्पेस पण कमी लागणार आहे. सो DC मध्ये कंडक्टरची कॉस्ट पण कमी होते आणि लागणारा एरिया जो आहे तो पण कमी होतोय. त्यामुळे DC सिस्टीम ही आपण कमी कॉस्टमध्ये पण इन्स्टॉल करू शकतोय. ओके, सो AC मध्ये कॉस्ट हाय असेल, DC मध्ये कॉस्ट जी असणार आहे थोडी कमी असणार आहे, लो कॉस्ट असेल. द नेक्स्ट पुढचं असेल कॉस्ट ऑफ इक्विपमेंट. ओके, म्हणजे AC सिस्टीममध्ये सबस्टेशनमध्ये लागणारे इक्विपमेंट जे आहेत त्याची कॉस्ट. ओके, आता आपल्याला माहिती आहे AC सिस्टीम जे असणार आहे ते AC सिस्टीममध्ये किंवा AC सबस्टेशनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट जो असतो तो असतो ट्रान्सफॉर्मर. ओके, बाकीचे जे कंपोनंट असतात ते प्रोटेक्टिव्ह कंपोनंट म्हणून आपण यूज करतो. तो त्याच्यामध्ये लागणाऱ्या प्रोटेक्टिव्ह सिस्टीमची कॉस्ट जी असते ती कॉस्ट कमी असते. ओके, सो EHVAC मध्ये काय असणार आहे तर कॉस्ट ऑफ इक्विपमेंट जी असणार आहे ती कमी होणार आहे. ओके, पण HVDC मध्ये काय करायला लागतं तर HVDC मध्ये AC पॉवर जी आहे ती DC मध्ये कन्वर्ट करायला लागते आणि ट्रान्समिट करून झाल्यानंतर त्या DCचं परत आणखी एकदा AC मध्ये कन्व्हर्जन करावं लागतं. ओके, सो त्या ठिकाणी आपल्याला रेक्टिफायर आणि इन्व्हर्टर सर्किट जे असणार आहेत किंवा सबस्टेशन जे असणार आहेत ते इन्स्टॉल करावे लागतात आणि त्या ठिकाणी त्याची कॉस्ट जी असते ती कॉस्ट वाढते. ओके, सो EHVAC मध्ये कमी कॉस्टचे इक्विपमेंट्स असणार आहेत आणि HVDC मध्ये इक्विपमेंटची कॉस्ट जी असणार आहे ती थोडी जास्त लागणार आहे. द नेक्स्ट पुढचं असेल पॉवर कंट्रोल. त्यामध्ये EHVAC मध्ये पॉवर
कॅनॉट बी कंट्रोल म्हणजे ए सी सिस्टीममध्ये पॉवर कंट्रोल करणं, ट्रान्समिट केलेली जी पॉवर आहे ती कंट्रोल करणं जे असणार आहे ते खूप डिफिकल्ट असणार आहे. आणि एच व्ही डी सीमध्ये पॉवर कंट्रोलचे जे फंक्शन असणार आहे ते तुम्ही इझिली हँडल करू शकता, किंवा एच व्ही डी सी सिस्टीममध्ये तुम्ही पॉवर जी असणार आहे ती कंट्रोल करू शकणार आहे, कारण त्यामध्ये इन्व्हर्टर आणि रेक्टिफायर सर्किट जे असणार आहे त्या ठिकाणी तुम्ही ट्रान्समिट केली जाणारी पॉवर जी असणार ती कंट्रोल करू शकताय. द नेक्स्ट डायरेक्शनॅलिटी ऑफ लिंक. ओके, म्हणजे पॉवर जी असणार आहे ती तुम्ही कोणत्या डायरेक्शनमध्ये, म्हणजे किंवा डायरेक्शनल ती जी सिस्टीम असणार आहे ती सिस्टीम कोणत्या डायरेक्शनमध्ये किंवा किती डायरेक्शनमध्ये पॉवर ट्रान्समिट करू शकते ही त्याची डायरेक्शनॅलिटी इंडिकेट करेल. ओके, सो त्यामध्ये ए सी सिस्टीम जी असणार आहे ती युनिडायरेक्शनल असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे पॉईंट एचं सबस्टेशन असेल आणि हे पॉईंट बीचं सबस्टेशन असणार आहे. सो ज्यावेळी तुम्ही पॉईंट ए आणि पॉईंट बी हे दोन सबस्टेशन जोडण्यासाठी ट्रान्समिशन लाईन यूज करणार आहे, त्यावेळी पॉवर जे असणार आहे ते फक्त सबस्टेशन एकडून सबस्टेशन बीकडे ट्रान्सफर केली जाणार आहे. ही पॉवर जी असणार आहे ही आपण रिव्हर्समध्ये पाठवू शकणार नाही आहे. ओके, रिव्हर्स पॉवर ट्रान्समिशन जे असणार आहे ते पॉसिबल नसणार आहे. म्हणजे ए सी सिस्टीम जी असणार आहे ती फक्त एकाच डायरेक्शनमध्ये पॉवर ट्रान्समिट करू शकते, ए टू बी. पण डी सी सिस्टीममध्ये कसं असणार आहे, तर डी सी सिस्टीम ही बाय डायरेक्शनल आहे. म्हणजे तुम्ही पॉईंट एकडून पॉईंट बीकडे पण पॉवर ट्रान्समिट करू शकताय, ॲज वेल ॲज बीकडून एकडे पण पॉवर ट्रान्सफर तुम्ही करू शकणार आहे. सो एच व्ही डी सिस्टीम बाय डायरेक्शनल असेल. अँड लास्ट पॉईंट असेल ट्रान्समिटेड पॉवर अँड डिस्टन्स. ओके, म्हणजे कोणती सिस्टीम किती पॉवर ट्रान्समिट करू शकते आणि किती डिस्टन्सपर्यंत ट्रान्समिट करू शकणार आहे. ओके, सो एच व्ही सी मध्ये डिपेंड्स अपॉन डिस्टन्स. ओके, डिस्टन्सवरती ते डिपेंड असेल. आणि एच व्ही डी सीमध्ये पण इंडिपेंडंट ऑफ डिस्टन्स, म्हणजे एच व्ही डी सीमध्ये डिस्टन्सवरती ती पॉवर जी असणार आहे ती डिपेंडंट नसणार आहे. ए सी सिस्टीम ही डिस्टन्सवरती डिपेंडंट आहे. आपल्याला किती लांबपर्यंत पॉवर ट्रान्समिट करायचे आहे ह्याच्यावरती आपण किती पॉवर ट्रान्समिट करणार हे ठरवलं जाणार आहे. पण एच व्ही डी सिस्टीममध्ये तसं नाही आहे. तुम्ही डिस्टन्स कितीही असलं तरी तुम्ही पॉवर त्या ठिकाणी पाठवू शकताय. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला खूप लांबपर्यंत पॉवर ट्रान्समिट करायचं असेल तर त्या ठिकाणी ए सी सिस्टीममध्ये काय केलं जाणार आहे, तर खूप लांबपर्यंत पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी त्या ठिकाणी लॉसेस जास्त होतात. त्यामुळे ए सी सिस्टीम कधी यूज करायचे आहे, ज्या वेळेला तुम्हाला शॉर्ट डिस्टन्सवरती पॉवर ट्रान्समिट करायचे असणार आहे त्यावेळेला. आणि एच व्ही डी सिस्टीम कधी यूज करायचे आहे, ज्यावेळी तुम्ही खूप लांबपर्यंत पॉवर ट्रान्समिट करणार आहे त्यावेळेला, कारण एच व्ही डी सीमध्ये लॉसेस होत नाही. त्यामुळे एच व्ही डी सिस्टीम लॉंग डिस्टन्स पॉवर ट्रान्समिशनसाठी यूज केली जाणार आहे. ओके, सो असणार आहेत कम्पॅरिझनचे टोटल 7 पॉईंट्स, ज्याच्यावरती आपण ई एच व्ही सी आणि एच व्ही डी सी या दोन सिस्टीम ज्या आहेत त्या कम्पेअर केलेल्या आहेत. ओके, सो असेल आपला पॉईंट नंबर 3, फीचर्स ऑफ ई एच व्ही सी अँड एच व्ही डी सी ट्रान्समिशन लाईन. ओके, द नेक्स्ट त्यानंतर आपण आपला सिलेबसमधला जो 4th पॉईंट असणार आहे तो 4th पॉईंट स्टडी करणार आहे. तो पॉईंट असेल फ्लेक्झिबल ए सी ट्रान्समिशन लाईन्स, किंवा त्याला आपण म्हणतो फॅक्ट्स. ओके, फॅक्ट्स म्हणजे काय, तर फॅक्ट्स हा शॉर्ट फॉर्म आहे. फ्लेक्झिबलमधला एफ जो असणार आहे तो कन्सिडर केला जाणार आहे. फ्लेक्झिबलमधला एफ, नेक्स्ट ए सी, हे 2 पॉईंट्स आहे असे घेतले जाणार आहेत. आणि पुढचं असणार आहे टी, ट्रान्समिशनमधला टी. सो याला म्हणणार आहेत फॅक्ट्स. ओके, त्याला आपण म्हणणार आहे फॅक्ट्स किंवा फ्लेक्झिबल ए सी ट्रान्समिशन लाईन. ओके, सो पहिल्यांदा आपण फॅक्ट्स म्हणजे काय ते बघूया. सो फॅक्ट्समध्ये फर्स्ट पॉईंट, द फॅक्ट्स टेक्नॉलॉजी इज अ कलेक्शन ऑफ कंट्रोलर्स which can be applied individually or in coordination with others to control one of the interrelated system parameters, okay, such as series impedance, shunt impedance, current, voltage and damping of oscillation. Okay, म्हणजे काय, फॅक्ट्स ही जी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये कंट्रोलर्स असतात. आणि हे कंट्रोल कसे काय करतात, तर कंट्रोलर जे असणार आहेत ते तुम्ही सेपरेटली म्हणजे एक एक करून सिस्टीममध्ये कनेक्ट करू शकताय, किंवा 2-3 कंट्रोलर्स एकत्र कंबाईन करून त्या ठिकाणी तुम्ही जे सिस्टीममध्ये कनेक्ट करू शकताय. ओके, सो फॅक्ट्स किंवा फ्लेक्झिबल ए सी ट्रान्समिशन जे असणार आहे ही एक टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये कंट्रोलर्स यूज होतात. हे जे कंट्रोलर असणार आहेत तुम्ही सेपरेटली लाईनमध्ये कनेक्ट करू शकता, किंवा 2 कंट्रोलर्स कंबाईन करून ते त्या लाईनमध्ये कनेक्ट करू शकता. आता हे फॅक्ट्स कंट्रोलर जे आहेत ते कशासाठी कनेक्ट करायचे आहेत, तर ह्या फॅक्ट्स कंट्रोलरमुळं
त्या लाईनचे जे पॅरामीटर्स असणार आहेत ते पॅरामीटर आपण कंट्रोल करू शकतो. फॉर एक्झाम्पल त्या लाईनमधून फ्लो होणारा करंट असेल, त्या लाईनचं व्होल्टेज असेल, किंवा त्या लाईनमध्ये येणारे जे ऑसिलेशन्स असणार आहेत ते ऑसिलेशन्स कमी करण्यासाठी, किंवा त्या लाईनचा इम्पेडन्स असेल. सो त्या लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स कंट्रोल करण्यासाठी आपण जे कंट्रोलर यूज करणार आहे त्या कंट्रोलरला आपण फॅक्ट्स कंट्रोलर म्हणणार आहे. म्हणजे फ्लेक्झिबल एसी ट्रान्समिशन लाईनचे कंट्रोलर असं म्हणणार आहे. ओके, सो असेल फॅक्ट्सची डेफिनेशन. ओके, सो याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो आणखी एकदा फॅक्ट्सची डेफिनेशन. ओके, सो याच्यामध्ये फॅक्ट्समध्ये बघा, द फॅक्ट्स टेक्नॉलॉजी इज अ कलेक्शन ऑफ कंट्रोलर. म्हणजे फॅक्ट्समध्ये काय केलं आहे तर फॅक्ट्स म्हणजे अशी टेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये कंट्रोलर्स यूज केले जाणार आहेत. ओके, कशासाठी यूज करणार आहेत तर पुढे दिलेलं आहे विच कॅन बी अप्लाइड इंडिव्हिज्युअली ऑर इन कोऑर्डिनेशन विथ अदर्स टू कंट्रोल वन ऑफ द इंटर रिलेटेड सिस्टीम पॅरामीटर्स. म्हणजे हे जे कंट्रोलर आहेत तुम्ही इंडिव्हिज्युअली कनेक्ट करू शकताय, म्हणजे सेपरेट कनेक्ट करू शकताय, किंवा दोन कंट्रोलर्स एकत्र कंबाईन करून त्या ठिकाणी कनेक्ट करू शकताय. कशासाठी तर त्या सिस्टीमचे पॅरामीटर जे असणार आहेत ते कंट्रोल करण्यासाठी. सिस्टीमचे पॅरामीटर्समध्ये कोणकोणते असतील तर इम्पेडन्स असेल, करंट असेल, व्होल्टेज असेल, आणि त्या सिस्टीममधले ऑसिलेशन जे असणार आहे ते ऑसिलेशन्स डॅम्प करण्यासाठी, रिमूव्ह करण्यासाठी हे कंट्रोलर्स यूज केले जाऊ शकतात. त्याला आपण म्हणणार आहे फॅक्ट्स टेक्नॉलॉजी किंवा फॅक्ट्स डिव्हायसेस. ओके, आता हे फॅक्ट डिव्हायसेस कोणकोणते आहेत ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करूया. ओके, सो त्यामध्ये आपण बघूया फीचर्स, म्हणजे त्याचे फॅक्ट्स कंट्रोलर तुम्ही यूज करणार आहे त्याचे फीचर्स काय काय आहेत. आता आपण म्हटलं की फॅक्ट्स कंट्रोलर जे असतात ते इम्पेडन्स, व्होल्टेज, करंट कंट्रोल करण्यासाठी किंवा सिस्टीममधले ऑसिलेशन्स जे ट्रान्झिएंट्स असणार आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी यूज केले जाणार आहेत. त्याच्याबरोबरच आणखीन हे फॅक्ट डिव्हायसेस काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतात किंवा काय काय ॲडव्हान्टेजेस देतात ते पॉईंट आपण याच्यामध्ये बघूया. ओके, सो फीचर्समध्ये फर्स्ट पॉईंट इन्क्रीज्ड पॉवर ट्रान्सफर ओव्हर लॉंग ए सी लाईन्स. ओके, म्हणजे ए सी लाईन जे असणार आहेत, ए सी ट्रान्समिशन लाईन, ह्या ए सी ट्रान्समिशन लाईनला तुम्ही जर फॅक्ट कंट्रोल कनेक्ट केला तर त्या ए सी ट्रान्समिशन लाईन ज्या असणार आहेत त्या खूप लांबपर्यंत ए सी पॉवर ट्रान्समिट करू शकतात. ओके, म्हणजे ए सी लाईन्सची पॉवर ट्रान्समिट करण्याची कॅपॅसिटी असणार आहे ती कॅपॅसिटी वाढणार आहे जर तुम्ही त्या लाईनला फॅक्ट्स कंट्रोलर कनेक्ट केली. द नेक्स्ट, इट हॅज बेटर स्टॅबिलिटी, म्हणजे सिस्टीम जी असणार आहे ती जास्त स्टेबल राहणार आहे. ओके, द नेक्स्ट, other lines have leanth limitations but fact lines can be transmitted over very long distance. म्हणजे तुम्ही जर फक्त ए सी लाईन यूज केली विदाउट फॅक्ट डिव्हायसेस तर त्या लाईनची लेंथ किती असेल ह्याच्यावरती लिमिटेशन्स येतात. ओके, म्हणजे तुम्ही फॅक्ट डिव्हायसेस यूज न करता ए सी लाईन जर इन्स्टॉल केली तर ती ए सी लाईन एका तुम्ही ठराविक डिस्टन्सपर्यंत इन्स्टॉल करू शकताय. का? कारण त्या डिस्टन्समध्ये होणारे लॉसेस जे असणार आहेत ते लॉसेस वाढणार आहेत. जर तुमचं ए सी लाईनचं डिस्टन्स वाढलं तर लॉसेस वाढणार, लॉसेस वाढले की इफिशियन्सी कमी होणार. त्यामुळे ए सी लाईन ही काय तुम्ही ठराविक डिस्टन्सपर्यंत इन्स्टॉल करू शकताय. पण तुम्हाला जर त्या ए सी लाईनची लेंथ वाढवायची असेल तर त्या लाईनला तुम्ही फॅक्ट्स कंट्रोलर कनेक्ट करू शकता आणि त्याच्यामुळे त्या लाईनची जी लेंथ असणार आहे ती लेंथ तुम्ही वाढवू शकणार आहे. ते नेक्स्ट असेल फॅक्ट्स इन्क्रीजेस द रिलायबिलिटी ऑफ ए सी ग्रीड. म्हणजे सिस्टीम जे असणार आहे ते जास्त रिलायबल असेल, म्हणजे जास्त त्याची विश्वासार्हता सिस्टीममध्ये असणार आहे. द नेक्स्ट असेल इट कंट्रोल्स द व्होल्टेज अंडर व्हेरियस लोड कंडिशन्स. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की जे आपले फॅक्ट डिव्हायसेस आहेत हे फॅक्ट डिव्हायसेस काय करतात तर सिस्टीमचे पॅरामीटर्स म्हणजे करंट, व्होल्टेज हे कंट्रोल करतात. सो त्या ठिकाणी जर तुम्ही लाईनला फॅक्ट डिव्हाइस कनेक्ट केला असेल तर त्या लाईनचं जे व्होल्टेज असणार आहे ते व्होल्टेज जास्त चांगल्या प्रकारे कंट्रोल केलं जाणार आहे. जरी लोड व्हॅरी झाला लाईनचा तरी त्या लाईनचं जे व्होल्टेज असणार आहे ते व्यवस्थितपणे कंट्रोल केलं जाईल. नेक्स्ट, इट बॅलन्स रिॲक्टिव्ह पॉवर बोथ लॅगिंग अँड लिडिंग रिॲक्टिव्ह पॉवर. म्हणजे ते जे कंट्रोलर लाईनला कनेक्ट केलेले आहेत ते कंट्रोलर काय करतात तर त्या लाईनमधून फ्लो होणारी जी रिॲक्टिव्ह पॉवर असणार आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर बॅलन्स करतात. म्हणजे जर जास्त रिॲक्टिव्ह पॉवर लॅगिंग लोड असेल तर त्या ठिकाणी काय केलं जाणार आहे एक्स्ट्रा थोडी लिडिंग पॉवर जी असणार आहे ती सप्लाय केली जाणार आहे. किंवा लिडिंग लोड असेल तर त्या ठिकाणी थोडासा लॅगिंग पॉवर फॅक्टर जो असणार आहे तो प्रोव्हाइड केला जाणार आहे. म्हणजे त्या लाईनमधला किंवा त्या लाईनमध्ये जी रिॲक्टिव्ह पॉवर आहे ती रिॲक्टिव्ह पॉवर कंट्रोल केली जाणार, बॅलन्स केली जाणार आहे. जास्त लॅगिंग पण होऊन दिली जाणार आहे, जास्त लिडिंग पण होऊन दिली जाणार नाही. अशा प्रकारे ते डिव्हायसेस जे असणार आहेत
ते रिॲक्टिव्ह पॉवर बॅलन्स करणार आहे. नेक्स्ट असेल इट इम्प्रूव्ज पॉवर क्वालिटी. त्या लाईनमधून फ्लो होणारी जी पॉवर असणार त्याची क्वालिटी जी असेल ती क्वालिटी मेंटेन ठेवली जाणार आहे. नेक्स्ट इट इन्क्रीजेस ट्रान्समिशन इफिशियन्सी. ऑब्वियसली ट्रान्समिशन इफिशियन्सी जी असणार आहे ती वाढवणार आहे किंवा जास्त मेंटेन केली जाणार आहे. नेक्स्ट दे रेड्युसेस पॉवर डिलिव्हरी कॉस्ट. म्हणजे पॉवर ट्रान्समिट करण्याची जी कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट कमी होणार आहे जर तुम्ही त्या लाईनला फॅक्ट डिव्हायसेस कंट्रोल केलीत तर. ओके. अँड लास्ट वन देर इज फास्ट व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय आपल्याला माहीत आहे, सेंडिंग एंड आणि रिसिव्हिंग एंड व्होल्टेज जे असणार आहे या दोघांमधला डिफरन्स आहे त्याला आपण व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हणतो. सो त्या ठिकाणी व्होल्टेज रेग्युलेशन जे असणार आहे ते फास्ट केलं जाणार आहे किंवा फास्ट होणार आहे. ओके. सो हे सगळे जे फीचर्स आहेत हे सगळे फीचर्स हे फॅक्ट्स कंट्रोलर जे असणार आहेत ते कंट्रोलर्स प्रोव्हाइड करणार आहे. ओके. फक्त तुम्हाला काय करायला लागतील, हे जे कंट्रोलर्स आहेत हे कंट्रोलर्स त्या ट्रान्समिशन लाईनला कनेक्ट करावे लागतील. ओके. सो अशा प्रकारे ते फॅक्ट्स कंट्रोलर जे असणार आहेत हे आपल्या लाईनचे जे फॅक्टर्स आहेत ते फॅक्टर्स किंवा फीचर्स जे असणार आहेत ते फीचर्स इम्प्रूव्ह करणार आहेत. ओके. आता असे कोणकोणते फॅक्ट्स कंट्रोलर आहेत ते आपण आता नेक्स्ट पॉईंटमध्ये स्टडी करूया. त्यामध्ये पुढचा पॉईंट असेल डी टाईप्स ऑफ फॅक्ट कंट्रोलर्स. ओके. म्हणजे कोणकोणते फॅक्ट्स कंट्रोलर आपण लाईनमध्ये यूज करू शकतो. ओके. त्यामध्ये बघा फर्स्ट पॉईंट देर आर बेसिक 4 टाईप्स ऑफ फॅक्ट कंट्रोल. त्यामध्ये 4 बेसिक टाईप्स आहेत फॅक्ट्स कंट्रोलरचे. ते कोणकोणते आहेत तिथे खाली मी मेन्शन केलेलेच आहेत. त्यामध्ये पहिला असेल सिरीज कंट्रोलर, सेकंड असेल शंट कंट्रोलर, थर्ड असेल कंबाईंड सिरीज कंट्रोलर आणि फोर्थ असेल कंबाईंड सिरीज शंट कंट्रोलर. ओके. तसे 4 बेसिक टाईप्स आहेत फॅक्ट्स कंट्रोलरचे. ओके. सो हे 4 जे टाईप्स आहेत ते आपण डिटेलमध्ये स्टडी करणारच आहे. ओके. सो त्यामध्ये आणखी सांगतो 4 टाईप्स आहेत. सिरीज कंट्रोलर, नेक्स्ट शंट कंट्रोलर, पुढं कंबाईंड सिरीज कंट्रोलर. त्यामध्ये 2 सिरीज कंट्रोलर कंबाईन केले जातात आणि फोर्थ आहे कंबाईंड सिरीज शंट कंट्रोलर. याच्यामध्ये एक सिरीज आणि एक शंट कंट्रोलर कंबाईन केला जातो आणि ते 2 कंट्रोलर्स त्या लाईनला कनेक्ट केले जातात. ओके. त्यामधला आपण फर्स्ट कंट्रोलर आहे जो बघा. फर्स्ट कंट्रोलर असणार आहे सिरीज कंट्रोलर. आता याच्यात नावातच दिलेलं आहे सिरीज कंट्रोलर. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जाणार आहे तर तो जो कंट्रोलर असणार आहे तो लाईनच्या सिरीजमध्ये कनेक्ट केला जाणार आहे. त्यामुळे त्याला आपण सिरीज कंट्रोलर असं म्हणणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी असणार आहे ही ट्रान्समिशन लाईन आहे आणि त्या ट्रान्समिशन लाईनच्या सिरीजमध्ये एक कंट्रोलर कनेक्ट केलेला आहे. त्याला आपण म्हणणार आहे फॅक्ट्स कंट्रोलर. ओके. सो आता हा फॅक्ट्स कंट्रोलर जो असणार आहे सिरीज कंट्रोलर हा कशासाठी कनेक्ट करतात तर ते आपण खालच्या पॉईंटमध्ये बघूया. ओके. सो त्यामध्ये फर्स्ट पॉईंट सिरीज कंट्रोलर कन्सिस्ट ऑफ कॅपॅसिटर ऑर रिॲक्टर विच इंट्रोड्यूस व्होल्टेज इन सिरीज विथ द लाईन. ओके. सो हा जो सिरीज कंट्रोलर आहे ह्या सिरीज कंट्रोलरमध्ये कॅपॅसिटर किंवा रिॲक्टर असू शकतो. ओके. आणि हा सिरीज कंट्रोलर काय करतो तर ह्या ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज जे असणार आहे ते व्होल्टेज इंड्यूस करणार आहे. म्हणजे लाईनचं व्होल्टेज मेंटेन करायचं काम कोण करणार आहे तर तो सिरीज कंट्रोलर करणार आहे. ओके. सो सिरीज कंट्रोलर इंट्रोड्युसेस व्होल्टेज इन सिरीज विथ द लाईन. लाईनचं व्होल्टेज मेंटेन करायचं काम जे असणार आहे ते सिरीज कंट्रोलरचं असणार आहे. द नेक्स्ट देर आर बेसिकली व्हेरिएबल इम्पिडन्सेस डिव्हायसेस. म्हणजे त्यामध्ये व्हेरिएबल इम्पिडन्स डिव्हायसेस जे असणार आहेत ते यूज केले जाणार आहेत. नेक्स्ट पॉईंट देअर मेजर टास्क इज टू रेड्यूस द इंडक्टिव्हिटी ऑफ द ट्रान्समिशन लाईन. सो हे सिरीज कंट्रोलर्स आहेत ह्या सिरीज कंट्रोलरचं मेन टास्क काय असणार आहे तर त्या ट्रान्समिशन लाईनची जी इंडक्टिव्हिटी असणार आहे इंडक्टन्सचा जो इफेक्ट असणार आहे तो इंडक्टन्सचा इफेक्ट कमी करायचं जे काम असणार आहे ते हे सिरीज कंट्रोलर्स करणार आहेत. ओके. सो सिरीज कंट्रोलर्स म्हणजे काय तर त्या सिरीज कंट्रोलरमध्ये कॅपॅसिटर्स असणार आहेत. हे कॅपॅसिटर्स काय करतात तर त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये व्होल्टेज इंड्यूस करत आहेत. आणि सिरीज कंट्रोलरचा मेजर टास्क काय आहे तर त्या ट्रान्समिशन लाईनची जी इंडक्टिव्हिटी असणार आहे इंडक्टन्सचा जो इफेक्ट आहे तो इंडक्टन्सचा इफेक्ट कमी करायचं आहे रिड्यूस करायचं काम ते करणार आहे. द नेक्स्ट दे सप्लाय ऑर कन्झ्युम व्हेरिएबल रिॲक्टिव्ह पॉवर. आता हे जे काय करत हे कंट्रोलर काय करत आहेत तर ते रिॲक्टिव्ह पॉवर जे असणार आहेत ते सप्लाय किंवा कन्झ्युम करणार आहेत. म्हणजे प्रोव्हाइड करणार आहेत किंवा एक्स्ट्रा असेल तर ते कन्झ्युम करायचं काम जे असणार आहे ते सिरीज कंट्रोलर्स करणार आहेत. आता सिरीज कंट्रोलरमध्ये चे एक्झाम्पल्स कोणकोणते आहेत तर त्या सिरीज कंट्रोलरमध्ये एक्झाम्पल्स आहेत. पहिला असेल
SSSC, सेकंड असेल TCSC आणि थर्ड असेल TSSC. ओके, आता SSSC, TCSC आणि TSSC म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. ओके, तर त्यामध्ये जो SSSC असेल त्या SSSCचा फुल फॉर्म असणार आहे, तुम्ही इरेज करतो. सो SSSC जो असेल तो SSSC असणार आहे स्टॅटिक सिंक्रोनस सिरीज कॉम्पेन्सेटर. ओके, स्टॅटिक सिंक्रोनस सिरीज कॉम्पेन्सेटर असं एक डिव्हाइस असणार आहे, त्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये SSSC म्हणणार आहे. TCSC जो असणार आहे तो TCSC असेल थायरिस्टर कंट्रोल्ड सिरीज कॅपॅसिटर, थायरिस्टर कंट्रोल्ड सिरीज कॅपॅसिटर. आणि TSSC जो असणार आहे तो असणार आहे थायरिस्टर स्विच्ड सिरीज कॅपॅसिटर. ओके, सो TSSC म्हणजे थायरिस्टर स्विच्ड सिरीज कॅपॅसिटर. ओके, सो असे ते 3 डिव्हाइसेस असणार आहे जे तुम्ही सिरीज कंट्रोलर म्हणून त्या लाईनच्या सिरीजमध्ये कनेक्ट करू शकता. मी आणखी एकदा सांगतो, SSSC म्हणजे स्टॅटिक सिंक्रोनस सिरीज कॉम्पेन्सेटर, TCSC म्हणजे थायरिस्टर कंट्रोल्ड सिरीज कॅपॅसिटर आणि TSSC म्हणजे थायरिस्टर स्विच्ड सिरीज कॅपॅसिटर. ओके, असे 3 डिव्हाइसेस तुम्ही सिरीज कंट्रोलर म्हणून त्या ठिकाणी यूज करू शकताय. असं आपला फर्स्ट सिरीज कंट्रोलर जो लाईनच्या सिरीजमध्ये कनेक्ट केला जाणार आहे. हा कंट्रोलर त्या लाईनमध्ये व्होल्टेज इंड्यूस करणार आहे आणि त्या लाईनमधला जो इंडक्टिव्ह इफेक्ट असेल तो इंडक्टिव्ह इफेक्ट कमी करणार आहे. तर नेक्स्ट सेकंड कंट्रोलर असेल शंट कंट्रोलर. आता त्याच्या नावात दिलेला आहे शंट कंट्रोलर म्हणजे हा कंट्रोलर लाईनच्या शंटमध्ये म्हणजे पॅरलमध्ये कनेक्ट केला जाणार आहे. इथे डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही, ही ट्रान्समिशन लाईन आहे आणि ह्या ट्रान्समिशन लाईनच्या शंटमध्ये हा कंट्रोलर आहे तो इंट्रोड्यूस केलेला आहे. सो याला म्हणणार आहे शंट कंट्रोलर. आता शंट कंट्रोलरचं फंक्शन काय असणार आहे, तर त्यामध्ये शंट कंट्रोलर कन्सिस्ट ऑफ व्हेरिएबल इम्पेडन्स डिव्हाइसेस लाईक कॅपॅसिटर और रिॲक्टर विच इंट्रोड्यूस करंट इन सिरीज विथ द लाईन. सो ह्या शंट कंट्रोलरमध्ये काय असणार आहे, तर व्हेरिएबल इम्पेडन्स असलेले डिव्हाइसेस यूज केले जाणार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये कॅपॅसिटर किंवा रिॲक्टर असू शकणार आहेत आणि हे डिव्हाइसेस काय करणार आहेत, तर ट्रान्समिशन लाईनमध्ये करंट इंड्यूस करायचे काम असणार आहे ते करणार आहे. ओके, सो मागच्या पॉईंटमध्ये आपण बघितलं की सिरीज कंट्रोलर लाईनमध्ये व्होल्टेज इंट्रोड्यूस करतोय किंवा इंजेक्ट करतोय आणि शंट कंट्रोलर जो असणार आहे तो लाईनमध्ये करंट इंजेक्ट करणार आहे, करंट इंट्रोड्यूस करणार आहे. द नेक्स्ट, द मेजर टास्क इज टू रिड्यूस द कॅपॅसिटिव्हिटी ऑफ द ट्रान्समिशन लाईन. सो ट्रान्समिशन लाईनमध्ये जो कॅपॅसिटन्सचा इफेक्ट असणार आहे तो कॅपॅसिटन्सचा इफेक्ट कमी करायचं काम जे असणार आहे ते हे शंट कंट्रोलर करणार आहेत. आणि मागच्या पॉईंटमध्ये आपण बघितलं की सिरीज कंट्रोलर जे आहेत तो इंडक्टन्सचा इफेक्ट कमी करणार आहेत आणि आताचे जे शंट कंट्रोलर आहेत हे कॅपॅसिटिव्ह इफेक्ट जो असणार आहे तो कॅपॅसिटिव्ह इफेक्ट कमी करणार आहे. नेक्स्ट, द इंजेक्टेड करंट इज इन फेज विथ द लाईन व्होल्टेज. सो हे जे कंट्रोलर आहेत हे लाईनमध्ये जो करंट इंड्यूस करणार आहेत तो करंट त्या लाईनच्या व्होल्टेज बरोबर म्हणजे व्होल्टेजच्या इन फेज इंजेक्ट करणार आहेत. नेक्स्ट, द एक्झाम्पल्स ऑफ शंट कंट्रोलर आर स्टॅटकॉम, TSR, TSC अँड SVC. ओके, सो हे शंट कंट्रोलर म्हणून तुम्ही कोणकोणते डिव्हाइस यूज करू शकता, तर असणार आहे पहिला स्टॅटकॉम. स्टॅटकॉम म्हणजे असेल स्टॅटिक सिंक्रोनस कॉम्पेन्सेटर, स्टॅटिक सिंक्रोनस कॉम्पेन्सेटर त्याला स्टॅटकॉम म्हणणार आहेत. सेकंड असेल TSR. TSR म्हणजे थायरिस्टर स्विच्ड रिॲक्टन्स असेल. TSC म्हणजे थायरिस्टर स्विच्ड कॅपॅसिटर असेल. आणि लास्ट असणार आहे SVC म्हणजे असणार आहे स्टॅटिक वॉर कॉम्पेन्सेटर. ओके, सो हे 4 डिव्हाइसेस आहेत. हे 4 डिव्हाइसेस तुम्ही ॲज अ शंट कंट्रोलर म्हणून ट्रान्समिशन लाईनच्या पॅरलमध्ये कनेक्ट करू शकतात आणि हे कंट्रोलर्स लाईनमध्ये करंट इंजेक्ट करायचं काम करणार आहेत. ओके, सो असेल आपला सेकंड कंट्रोलर शंट कंट्रोलर. द नेक्स्ट तो असेल कंबाइंड सिरीज कंट्रोलर. त्याच्या नावावरून तुम्हाला समजेल की 2 सिरीज कंट्रोलर कंबाईन केलेत आणि ते लाईनमध्ये इंट्रोड्यूस केले आहेत. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही ट्रान्समिशन लाईन फर्स्ट असेल,
ही ट्रान्समिशन लाईन सेकंड असेल. ट्रान्समिशन लाईन फर्स्ट जे असणार आहे त्याच्यामध्ये एक सिरीज कंट्रोलर कनेक्ट केला आहे. ट्रान्समिशन लाईन सेकंडमध्ये एक सिरीज कंट्रोलर कनेक्ट केलं आहे आणि हे दोन्ही सिरीज कंट्रोलर एकमेकांना कनेक्ट केलेत. म्हणजे दोन सिरीज कंट्रोलर्स हे कॉम्बिनेशन असणार आहे. आणि सिरीज कंट्रोलर काय करतो आपल्याला माहीत आहे, लाईनमध्ये व्होल्टेज इंड्यूस करतो. ओके, सो त्यामध्ये दिस कंट्रोलर कन्सिस्ट ऑफ कॉम्बिनेशन ऑफ सिरीज कंट्रोलर विथ ईच कंट्रोलर provide sorry okay series this controller consists of combination of series controller with each controller providing series compensation and also the transfer real power along the line. okay so याच्यामध्ये दोन सिरीज कंट्रोलर आहेत ते कंबाईन केलेत आणि हे दोन कंबाईन केलेले कंट्रोलर जे आहेत ते काय करत आहेत तर ते लाईनमधून फ्लो होणारी जी रिअल पॉवर असणार आहे ते रिअल पॉवर लाईनमध्ये ट्रान्सफर करणार आहेत किंवा लाईनमधून रिअल पॉवर ट्रान्सफर करायचं जे काम असणार आहे ते हे सिरीज कंट्रोलर करणार आहे. ओके, नेक्स्ट त्याचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे ते असणार आहे IPFC. ओके, त्या IPFCचा फुल फॉर्म असणार आहे इंटर लाईन पॉवर फ्लो कंट्रोल. ओके, म्हणजे लाईनमधून फ्लो होणारची पॉवर असणार आहे, पॉवर कंट्रोल करणारे डिव्हाइस असणार आहे त्याला आपण म्हणणार आहे IPFC इंटर लाईन पॉवर फ्लो कंट्रोल. ओके, म्हणजे लाईनमधून फ्लो होणारी जी पॉवर आहे ती पॉवर कंट्रोल करायचं काम जे असणार आहे ते हे डिव्हाइस करणार आहे त्याला आपण IPFC असं म्हणू शकतो. ओके, सिरीज कंट्रोलरचं एक एक्झाम्पल किंवा तुम्ही IPFC हे जे डिव्हाइस आहे हे तुम्ही सिरीज कंट्रोलर म्हणून यूज करू शकताय. आणि हे डिव्हाइस काय करणार आहे तर त्या लाईनमधून रिअल पॉवर ट्रान्समिट करायला मदत करणार आहे. ओके, सो असणार आहे आपला थर्ड कंट्रोलर सिरीज कंट्रोलर. अँड लास्ट वन असेल कंबाईंड सिरीज शंट कंट्रोलर. त्याच्यामध्ये एक सिरीज आणि एक शंट कंट्रोलर कंबाईन केला जाणार आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ही ट्रान्समिशन लाईन आहे. या ट्रान्समिशन लाईनच्या सिरीजमध्ये एक कंट्रोलर कनेक्ट केलं आहे आणि या ट्रान्समिशन लाईनच्या शंटमध्ये एक कंट्रोलर कनेक्ट केलं आहे आणि हे दोन्ही कंट्रोलर एकमेकांना कनेक्ट केले आहेत. सो हे जे कंट्रोलर असणार आहे हे सिरीज शंट कंट्रोलरचा कॉम्बिनेशन असणार आहे. आता यामध्ये बघा these controller introduce current in series using the series controller and voltage in shunt using shunt controller. सो यामध्ये काय केलं आहे तर एक सिरीज कंट्रोलर आहे. हा सिरीज कंट्रोलर काय करेल तर लाईनमध्ये व्होल्टेज इंड्यूस करेल आणि हा जो शंट कंट्रोल आहे हा लाईनमध्ये करंट इंट्रोड्यूस करणार आहे. म्हणजे सिरीज शंटचे कॉम्बिनेशन आहे ते लाईनमध्ये व्होल्टेज आणि करंट इंड्यूस करण्यासाठी यूज केलं जाणार आहे. ओके, आणि ह्याचं एक्झाम्पल काय त्याचं एक्झाम्पल आहे UPFC. त्याला म्हणणार आहेत युनिफाईड पॉवर फ्लो कंट्रोलर. ओके, सो UPFC हे जे डिव्हाइस असणार आहे हे डिव्हाइस तुम्ही जर ट्रान्समिशन लाईनला कनेक्ट केलं तर त्या ट्रान्समिशन लाईनमधून फ्लो होणारा करंट आणि व्होल्टेज असणार आहे ते कंट्रोल करायचं काम जे असणार आहे ते हे UPFC हे डिव्हाइस करणार आहे. ओके, सो असेल आपला फोर्थ टाईपचा कंट्रोलर कंबाईंड सिरीज शंट कंट्रोलर. ओके, सो असणार आहे आपला फोर्थ पॉईंट. त्याच्यामध्ये आपण फॅक्ट्स म्हणजे काय ते बघितलं, त्या फॅक्ट्सचे फीचर्स बघितलेले आहेत आणि आता इथं सिलेबसमध्ये तुमचे एवढेच पॉईंट्स आहेत. म्हणजे फॅक्ट्स म्हणजे काय, त्या फॅक्टचे फीचर्स काय काय असणार आहेत आणि त्या फॅक्ट्स डिव्हायसेसचे टाईप्स कोणकोणते आहेत ते. ओके, पण तुम्हाला माहीत असावं म्हणून त्याच्यामध्ये ॲडिशनल आपण 2 पॉईंट बघणार आहे ते म्हणजे फॅक्ट कंट्रोलरचे ॲडव्हान्टेजेस आणि फॅक्ट कंट्रोलरचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते. ओके, सो त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघा फॅक्ट्स कंट्रोलरचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते. सो त्याचा फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे इझिली इन्स्टॉल्ड इन द ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईनमध्ये तुम्ही इझिली हे डिव्हाइसेस जे असणार आहेत ते इन्स्टॉल करू शकणार आहे. सेकंड असेल लेस एक्सपेन्सिव्ह दॅन न्यू ट्रान्समिशन लाईन. ओके, सो नवीन ट्रान्समिशन लाईन इन्स्टॉल करण्यापेक्षा आहे त्या जुन्या ट्रान्समिशन लाईनला तुम्ही जर फॅक्ट डिव्हाइसेस कंट्रोल केले तर त्या जुन्या ट्रान्समिशन लाईनचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो. ओके, म्हणजेच काय तर तुम्हाला सेपरेट नवीन ट्रान्समिशन लाईन इन्स्टॉल करायची गरज नाही आहे किंवा तुमची कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट कमी लागणार आहे. द नेक्स्ट ग्रेटर फ्लेक्झिबिलिटी दॅन HVDC लाईन. HVDC लाईनपेक्षा जास्त फ्लेक्झिबल आहे म्हणजे त्या लाईनमधले आपण जे पॅरामीटर्स आहेत ते आपण जास्त चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो. ओके, लाईन फ्लेक्झिबल आहे म्हणजे त्या लाईनचे जे पॅरामीटर्स असणार आहेत व्होल्टेज करंट पॉवर फॅक्टर हे पॅरामीटर्स आपण इझिली कंट्रोल करू शकणार आहे त्यामुळे त्याची फ्लेक्झिबिलिटी जास्त असणार आहे असं आपण म्हणूया. अँड लास्ट वन इम्प्रूव्ज रिअल पॉवर ट्रान्सफर कॅपेबिलिटी. तर ट्रान्समिशन लाईनमधून फ्लो होणारी जी रिअल पॉवर आहे त्या रिअल पॉवरची कॅपॅसिटी असणार आहे ती वाढणार आहे. ओके,
सो असे 4 मेन ॲडव्हान्टेजेस आहेत जे ॲडव्हान्टेजेस आपल्याला फॅक्ट्स डिव्हायसेस इन्स्टॉल केल्यानंतर मिळू शकतात. नेक्स्ट आपण बघणार आहे डिसॲडव्हान्टेजेस. आता फॅक्ट कंट्रोलरचे डिसॲडव्हान्टेजेस काय असतील तर त्यामध्ये फर्स्ट असणार आहे हाय इनिशियल कॉस्ट. म्हणजे हे जे कंट्रोलर आहेत, फॅक्ट्स कंट्रोलर आहेत, यांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किंवा त्याची कॉस्ट असणार आहे, म्हणजे आपण विकत घेताना जी कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट थोडी जास्त असणार आहे. नेक्स्ट जॉईंट्स रिक्वायर्ड फॉर कन्स्ट्रक्शन अँड एक्सपान्शन. जर आपल्याला त्या ट्रान्समिशन लाईनमध्ये हे कंट्रोल कनेक्ट करायचे असतील तर त्याच्याकडे आपल्याला जॉईंट्स द्यावे लागणार आहेत आणि जॉईंट दिल्यामुळे काय होतं तर त्या जॉईंटमध्ये पॉवर लॉस होण्याचे चान्सेस असणार आहेत. ओके, सो हा एक त्याचा डिसॲडव्हान्टेज आहे. अँड लास्ट वन हाय रिपेअर कॉस्ट. जर असे हे फॅक्ट्स कंट्रोलर जर डॅमेज झाले, खराब झाले तर त्यांची रिपेअर करण्याची कॉस्ट जी असणार आहे ती पण जास्त असणार आहे. सो असे त्या फॅक्ट्स कंट्रोलरचे 3 डिसॲडव्हान्टेज आहेत. म्हणजे इनिशियल कॉस्ट जास्त आहे, जर लाईनमध्ये कनेक्ट करायचं झालं तर त्या ठिकाणी जॉईंट्स द्यावे लागतात आणि त्यामुळं त्या ठिकाणी लॉस होण्याचे चान्सेस असणार आहेत. अँड लास्ट वन त्यांची रिपेअर कॉस्ट जी असणार आहे ती रिपेअर कॉस्ट पण जास्त असणार आहे. हे असणार आहे त्या फॅक्ट्स कंट्रोलरचे डिसॲडव्हान्टेजेस. त्या ठिकाणी आपला जो थर्ड पॉईंट आहे तो संपतो आहे फॅक्ट्स डिव्हायसेस. त्याच्यामध्ये आपण फॅक्ट डिव्हायसेस म्हणजे काय, त्या फॅक्ट डिव्हायसेसचे फीचर्स काय काय आहेत, नेक्स्ट त्याचे टाईप्स कोणकोणते आहेत आणि त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत हे पॉईंट बघितलेले आहेत. ओके, आणि याच्यामध्ये आपल्या चॅप्टरमधला एक लास्टचा पॉईंट आहे, एकदम शॉर्ट पॉईंट आहे, ते पण आज आपण कव्हर करूया. तो असणार आहे वायरलेस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. ओके, म्हणजे जर आपण वायरचा यूज न करता इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिट करू शकलो तर त्याच्यामुळे आपल्याला काय काय ॲडव्हान्टेजेस मिळतील किंवा त्या वायरलेस पॉवर ट्रान्समिशनचे फीचर्स काय काय असणार आहे ते आपण या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे. आणि हा जो पॉईंट असेल हा आपल्या थर्ड चॅप्टरमधला लास्ट पॉईंट असेल, वायरलेस ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. ओके, त्यामध्ये आपण एकच पॉईंट बघणार आहे, तो असणार आहे फीचर्स ऑफ वायरलेस पॉवर ट्रान्समिशन. जर आपण वायरलेस म्हणजे वायरशिवाय जर पॉवर ट्रान्समिट करू शकलो किंवा तशी जर एखादी सिस्टीम आपण तयार केली तर त्याच्यापासून आपल्याला काय काय ॲडव्हान्टेजेस मिळू शकतात, त्याचे फीचर्स काय काय असू शकतात ते पॉईंट आपण याच्यामध्ये बघणार आहे. ओके, तर त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आपण बघूया. फर्स्ट पॉईंट असेल अन इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बेस्ड ऑन धिस टाईप would eliminate the need for an inefficient, costly and capital intensive grid of cables, towers and substations. म्हणजे काय, आपण जर पॉवरलेस ट्रान्समिशन करू शकलो तर अशी जी सिस्टीम असेल जी वायरलेस पॉवर ट्रान्सफर करणार आहे, जर आपण वायरलेस पॉवर ट्रान्सफर करणारी सिस्टीम इन्स्टॉल केली तर आत्ता जी आपण इन्स्टॉल केलेली सिस्टीम आहे त्याच्यामध्ये लॉसेस होत आहेत. ती सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी, ट्रान्समिशन सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी कॉस्ट लागते, त्या ठिकाणी केबल्स लागणार आहेत, टॉवर्स लागणार आहेत, सबस्टेशन लागणार आहेत. सो हे सगळे कंपोनंट जे असणार आहेत ते सगळे कंपोनंट त्या ठिकाणून इलिमिनेट होतील. ओके, म्हणजे वायरलेस पॉवर ट्रान्समिशन केली तर आपली जी कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट खूप कमी होणार आहे. कारण आता आपल्याला ट्रान्समिशनसाठी काय करावं लागते तर त्या ठिकाणी ट्रान्समिशन टॉवर इन्स्टॉल करायला लागतात, त्याच्यावरून लाईन इरेक्ट करायला लागणार आहेत, त्या ठिकाणी सबस्टेशन इन्स्टॉल करायला लागणार आहेत. त्यामुळे जी कॉस्ट असणार आहे ती कॉस्ट खूप जास्त जाते. पण जर आपण वायरलेस पॉवर ट्रान्समिशन करू शकलो तर त्यामुळं हे सगळे कंपोनंट असतात ते आपल्याला ह्या सगळ्या कंपोनंटची काही गरज नाही, टॉवरची, केबलची, सबस्टेशनची काही गरज लागणार नाही. आपण खूप कमी खर्चामध्ये ती पॉवर जी असणार आहे ती ट्रान्समिट करू शकणार आहे. द नेक्स्ट सेकंड, इट विल रीड द लँडस्केप ऑफ वायर्स, केबल्स अँड ट्रान्समिटिंग टॉवर्स. म्हणजे वायर्स, केबल्स आणि ट्रान्समिशन टॉवर जे असणार आहेत ह्या ठिकाणी ह्याची काहीही गरज त्यामध्ये लागणार नाही आपल्याला. नेक्स्ट थर्ड वन, द इलेक्ट्रिकल एनर्जी कॅन बी इकॉनॉमिकली ट्रान्सफर्ड विदाउट वायर्स टू एनी टेरेस्ट्रियल डिस्टन्स, सो देअर विल बी नो ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन लॉस. ओके, सो त्या ठिकाणी जर वायर्स किंवा केबल्स जर आपण यूज केले नाहीत किंवा त्या ठिकाणी लागणारच नाहीत, जर वायर्स आणि केबल नसतीलच तर त्या ठिकाणी आपण कितीही लांब ही पॉवर जी असणार आहे ती पॉवर ट्रान्समिट करू शकतो. वायरलेस पॉवर ट्रान्समिशन हे आपण कितीही लांब डिस्टन्सवरती करू शकतो आणि ट्रान्समिशन करत असताना त्यामध्ये कुठल्याही टाईपचे लॉसेस होणार नाही आहेत. ओके, कारण लॉसेस का होणार नाहीत, कारण त्या ठिकाणी आपण कोणत्याही टाईपचा कंडक्टर यूज केलेला नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कुठलेही रेझिस्टन्स लॉसेस जे असणार आहेत किंवा त्या कंडक्टरमध्ये जे लॉसेस होतात ते लॉसेस होणार नाही आहेत.
सो विदाऊट लॉस तुम्ही खूप लांबपर्यंत जी पॉवर असणार आहे ती पॉवर ट्रान्समिट करू शकता जर तुम्ही वायरलेस पॉवर ट्रान्समिशन यूज केलं तर. द नेक्स्ट फोर्थ वन, more efficient energy distribution system and sources are needed by both developed and underdeveloped nation. ओके, म्हणजे तुम्हाला जर वायरलेस पॉवर ट्रान्समिशन करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप इफिशियंट अशी डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इन्स्टॉल करायला लागणार आहे किंवा त्या ठिकाणी जास्त चांगल्या प्रकारचे सोर्सेस जे असणार आहेत त्या ठिकाणी यूज करावे लागणार आहेत. ओके, नेक्स्ट वन, टू ट्रान्समिट वायरलेस पॉवर टू एनी डिस्टन्स विदाउट लिमिट इट मेक्स नो डिफरन्स व्हॉट द डिस्टन्स इज. म्हणजे मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर वायरलेस पॉवर ट्रान्समिशन शक्य झालं तर तुम्ही कितीही लांबपर्यंत ती जी पॉवर असणार आहे ती ट्रान्समिट करू शकणार. त्यामध्ये डिस्टन्स जो असणार आहे तो डिस्टन्स मॅटर करणार नाही. द नेक्स्ट असेल 6-1, द पॉवर फेल्युअर ड्यू टू शॉर्ट सर्किट अँड फॉल्ट ऑन केबल वूड नेवर एक्झिस्ट इन द ट्रान्समिशन लाईन. ओके, म्हणजे जर वायरलेस पॉवर ट्रान्समिशन केलं, आता वायरलेस ट्रान्समिशनमध्ये त्यामध्ये कोणत्याही टाईपचे आपण कंडक्टर यूज केलेले नाही आहे. आता कंडक्टर नसेल तर त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस किंवा फॉल्ट येण्याचे चान्सेस जे असणार आहेत ते फॉल्ट चान्सेस नसणारच आहेत. त्यामुळे वायरलेस ट्रान्समिशनमध्ये त्या ठिकाणी फॉल्ट येऊ शकणार नाही. त्यामुळे काय असणार आहे, सिस्टीमची रिलायबिलिटी जी असणार आहे ती रिलायबिलिटी वाढणार आहे. ओके, म्हणजे सिस्टीम जी असणार आहे ती नेहमी सुरू राहील. त्या ठिकाणी फॉल्ट आल्यामुळे सिस्टीम बंद पडण्याचे चान्सेस 0 असणार आहेत. लास्ट वन, पॉवर थेफ्ट वूड बी नॉट पॉसिबल ॲट ऑल. म्हणजे त्या ठिकाणी विजेची चोरी जी असणार आहे, पॉवर थेफ्ट जी असणार आहे ती कधी होणार नाही. वीज चोरी त्या ठिकाणी होऊ शकणार आहे कारण त्या ठिकाणी आपण कंडक्टर्स यूजच केलेले नाही आहेत. ओके, सो असे टोटल 7 फीचर्स आहेत जे आपल्याला वायरलेस पॉवर ट्रान्समिशनमुळं मिळू शकतात. ओके, तर आता तुमच्यासाठी एक टास्क असेल किंवा त्यामध्ये काय करायचं तुम्हाला, तर वायरलेस पॉवर ट्रान्समिशनमध्ये पॉवर ॲक्च्युली कशी ट्रान्समिट केली जाते हे पॉईंट्स तुम्ही बघून ठेवायचे, सर्च करून ठेवायचे. ओके, म्हणजे वायरलेस पॉवर ट्रान्समिशन आपण कसं करू शकतो हे जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्ही सर्च करायचे आहेत. तुम्ही जरी यूट्यूबवरती सर्च केलं वायरलेस पॉवर ट्रान्समिशन तर त्यामध्ये तुम्हाला भरपूर टाईपच्या व्हिडिओज बघायला मिळतील आणि त्याच्यावरून तुम्हाला समजेल की ॲक्च्युली वायरलेस पॉवर ट्रान्समिशन कसं होऊ शकतं ते. ओके, सो या ठिकाणी आपला जो 3rd चॅप्टर आहे एक्स्ट्रा हाय व्होल्टेज AC ट्रान्समिशन, हा 3rd चॅप्टर आपला संपतो आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचे आहेत. अटेंडन्ससाठी तुमचा रोल नंबर पण कमेंट बॉक्समध्ये ॲड करायचा आहे. सो नेक्स्ट लेक्चरला हे आपल्या 3rd चॅप्टरवरती आपली MCQ टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे. ओके, थँक्यू.